स्पर्धा परीक्षेतून घडलेलं व्यक्तिमत्व बहरलेलं असतं. जॉर्ज क्रूज. यशासाठी नियोजन, सातत्य, समर्पण आणि योग्य दृष्टिकोन आवश्यक. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवर कार्यशाळा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. शिक्षण जीवनात बदल घडवतं. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि उपलब्ध संधींचा योग्य वापर करणं आवश्यक आहे. सातत्य, समर्पण आणि त्यागाची तयारी ठेवून मनोधारणा बदलल्यास यशाला गवसणी घालता येते, असं प्रतिपादन कोल्हापूर येथील विजयश्री अकॅडमीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रूज यांनी केलं. दौलत विश्वस्त संस्था संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथील यशदा स्पर्धा परीक्षा केंद्र, करिअर मार्गदर्शन आणि नॅक विभागातर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ संचालक आणि मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर आर जरळी, नॅक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे, डॉक्टर ए पाटील, नॅक सहसमन्वयक प्राध्यापक डॉक्टर जे भटकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. डॉक्टर ए पाटील यांनी प्रास्ताविक केलं, तर डॉक्टर आर जरळी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. गोपाळराव पाटील यांच्या हस्ते जॉर्ज क्रूज यांचा सत्कार करण्यात आला. क्रूज यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक वाचन, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्याचं महत्त्व सांगितलं. माणूस कुटुंब, समाज आणि स्वतःच्या विचारांमुळे घडतो. नकारात्मक गोष्टींना आयुष्यात थारा न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असं त्यांनी सांगितलं. अध्यक्षीय मनोगतात गोपाळराव पाटील यांनी विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठरवून एकाग्रता, अभ्यास आणि वाचनावर भर द्यावा, असं आवाहन केलं. स्पर्धा परीक्षा ही दीर्घ शर्यत असून मेहनत, महत्वाकांक्षा आणि सातत्य कायम ठेवावं. अपयश ही नव्या यशाची सुरुवात मानून नशिबापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवावा, असं त्यांनी सांगितलं. यावेळी विद्यार्थ्यांनी जॉर्ज क्रूज यांच्याशी संवाद साधून स्पर्धा परीक्षांबाबत माहिती जाणून घेतली. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर व्ही कोलकार यांनी सूत्रसंचालन केलं, तर प्राध्यापक पी बोभाटे यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.